ऐरोलीत शिवसेनेचे विधानसभा जिल्हा प्रमुखपदी द्वारकानाथ भोईर यांची नियुक्ती। आगामी मनपा निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्ती। पुण्यात राष्ट्रवादीच्या सर्व माजी नगरसेवकांची बैठक पार। आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्षाच्या रणनीतीवर करण्यात आली सखोल चर्चा। अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी मागितली माफी। वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूरकरांकडून माफी। सोलापूरकरांनी व्हिडिओ पोस्ट करून मागितली माफी। भिवंडी शहरात एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वितरण, तर बाल निरीक्षण गृहातील बालकांना मिष्टान्न भोजन देऊन केला वाढदिवस साजरा। लातूर जिल्ह्यातील धवेली गावात जागे अभावी रखडला अंत्यसंस्कार। स्मशानभूमीला जागा देण्याची गावकऱ्यांची मागणी। जालन्यात मूळ गावी परतलेल्या सेवानिवृत्त सैनिकांची घोड्यावरून काढली मिरवणूक। दिगंबर सरकते यांनी 16 वर्ष जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि आसाम या राज्यात देशसेवा बजावली। वसईच्या सुरुची बाग समुद्र किनाऱ्यावर लागली आग। समुद्र किनाऱ्यालगतच्या गवतात कोणीतरी आग लावल्याचं स्थानिक नागरिकांची माहिती। पुण्यात राहुल सोलापूरकर यांचा फोटो जाळून करण्यात आला निषेध। बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सोलापूरकरांनी वादग्रस्त वक्तव्य केलं असल्याचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केल्यानंतर करण्यात आला निषेध व्यक्त। कल्याण वन विभागाची मोठी कारवाई। जंगलात मोराची शिकार करणाऱ्या आरोपीला वन विभागाने ठोकल्या बेड्या। उल्हासनगर शहरात दिवसाढवळ्या इलेक्ट्रॉनिक दुकानातून टीव्ही चोरी। चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद। पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोराचा घेतायत शोध। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।